डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आपणा सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत करते मी आणि आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्याही सगळ्यांना शुभेच्छा देते. चंद्राच्या शीतलतेचं चांदणं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अखंड राहो ही सदिच्छा. त्याचप्रमाणे नुकताच 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिन झाला, त्याच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. सर्वांचं आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य सर्वांना मिळावं अशी शुभकामनाही ईश्वराकडे करते. मी इथे गेल्या वर्षी आले होते, त्यातल्या बहुतेक चेहऱ्यांनी ओळखते सगळ्याच मैत्रिणींना. तशा काही कोणामध्ये काहीच फरक पडलेला नाही आहे, उलटा तर इथे जशा होत्या तशाच आहेत. तर खूप आनंद झाला इथे येऊन तुम्हाला सर्वांना पाहून. तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळे एका चंद्राच्या गीताने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आजच्या.
गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, फक्त 2च गाणी आहेत आणि गाण्यांचा कार्यक्रम आपण वेगळा करणार आहोत. गीतधृती काही म्हणाल्या तशा तुम्ही म्हणायचं 2-3च गाणी 2च घेते, राहायला वेळ तर 3रं घेऊ. आणखी घेऊ आपण, काही नाही, वेळ असेल त्याप्रमाणे आमच्याकडे सगळं तयार असतं. आपल्या सभोवती जर आपण पाहिलं तर आनंदाचा डोह हा सगळीकडे भरलेला आहे. एको येतो ना तुम्हाला, नको आहे ना एको, व्हॉल्यूम कमी करा. हॅलो 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 हॅलो. हां, आपल्या सभोवती हा आनंदाचा डोह भरून आहे आणि ह्या डोहातला प्रत्येक तरंग हा आनंदाचा, म्हणजे एवढ्या आनंदाचा आहे की आनंदच स्वतः आनंदी होऊन गेलेला आहे. तर असा हा अनेक साहित्यिकांनी, कलाकारांनी आपल्याला दिलेला असा आनंदाचा ठेवा आहे. तुकाराम महाराज परमेश्वर भेटीसाठी आसुसले होते आणि तसंच आम्ही सुद्धा आपल्यासारख्या सर्व रसिकांच्या भेटीची अगदी उत्कटतेने वाट पाहतो बरं. आणि ह्या आनंदाच्या डोहातला प्रत्येक थेंब आपल्याला नक्कीच आनंदित करेल अशी मला आशा आहे, खात्री आहे. शाळेत असताना एक सुभाषित वाचलेलं आठवतं. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेषुच मूर्खाणाम निद्रया कलयेनवा. विद्वान माणसांचा वेळ काव्यशास्त्र विनोद याच्यात जातो आणि मूर्ख लोक असतात ते भांडणं करतात, व्यसन करतात, झोपा काढतात. असं तो छान नाही. तर आपण सगळे पहिल्या कॅटेगरीतली माणसं आहोत. तर कधी कधी मला वाटतं आपण खरंच भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलो आणि दिग्गज म्हणावे अशा विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या. आणि एवढंच नाही, आता देखील आहेत विविध क्षेत्रातल्या. म्हणजे अगदी आपण म्हटलं की 1-2 नव्हे, कितीतरी नावं घ्यायची झाली तर लेखक म्हटलं तर लेखक म्हणजे आपण डोळ्यासमोर नाव येतं राम गणेश गडकरी. अगदी बरोबर. कवी कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर, अभिनेते प्रभाकर पणशीकर, वक्ते, आचार्य अत्रे, विचारवंत शिवाजीराव भोसले, पुढारी, मधु दंडवते, शास्त्रज्ञ, जयंत नारळीकर, खेळाडू, सुनील गावस्कर, नाट्य निर्माते, मोहन वाघ, चित्रपट निर्माते, राजा परांजपे, गायक, लता मंगेशकर, संगीतकार, श्रीनिवास खळे आणि अशी शेकडो नररत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली, आता देखील आहेत. त्यामुळे आपण खरंच भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलो. आणि मुख्य म्हणजे ह्या सर्व कलाकारांनी आपल्या प्रतिमेच्या रंगाने आणि कल्पकतेच्या सुराने कलेला नवा साथ चढवणाऱ्या या निवडक कलाकारांच्या मध्ये गदिमा आणि बाबूजी सुधीर फडके यांचा समावेश केल्याशिवाय काही ही यादी पूर्णच होणार नाही. मराठी मनाच्या गाभाऱ्यामध्ये गेली 6 दशकं या द्विमूर्तीचे शब्द सूर अखंड निनादत आहेत आणि या अवीट गोडीच्या सुरांमध्ये, भावमधुर शब्दांमध्ये आणि मनाला स्पर्शणाऱ्या आविष्कारामध्ये हा सगळा आपला मराठी रसिक चिंब चिंब इतके वर्ष भिजतो आहे. या कलाकारांनी, याच्यामध्ये आता आम्ही नाव घेतलेल्या कलाकारांनी जरी आपल्या ऐहिक जगातनं एक्झिट घेतलेली असली तरीही त्यांच्या कलाकृतीच्या चांदण्यांची जादू मात्र अजूनही कमी झालेली नाही. ती तशीच वाढती आहे, वाढत आहे. अगदी खरे. साहित्यिकाबद्दल बोलताना प्रथम आपल्या ओठावर नाव येतं ते म्हणजे सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे. पु ल देशपांडे किती चतुरस्र व्यक्तिमत्व होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि खळखळवून हसवणारे विनोद आणि जबरदस्त निरीक्षण शक्ती होती पुलंच्याकडे. त्यामुळे प्रत्येक गोष्टींना ते विनोद निर्मिती करत असत, म्हणून पुलं आहेत. होय, बरोबर बोलताय. आणि पुलंचे गणगोत हे आपल्या आयुष्यामध्ये घर करून बसलेले आहे. आपण सर्वांनी गणगोत पुस्तक पु ल देशपांडे यांचं वाचलं असेलच नक्की. अगदी आजूबाजूला ते आपल्या वावरतात आणि पु ल हे लेखक नाहीत तर ते अगदी समाजाचा आरसा होते. त्याच्यात पडणारी सर्व चित्र त्यांनी अगदी गोड गोजिरी करून दाखवली आणि आयुष्याचे अनेक सुंदर क्षण आमच्या पदरी घातले. आणि पुढील पिढ्याही पुलंच्या साहित्याच्या व्यासंगी राहतील एवढंच ईश्वराकडे मागावं असं वाटतं. त्यांच्या संबंधी एक अशी मी गोष्ट वाचलेली आहे की 1955 आकाशवाणीवरती पु ल देशपांडे कार्यक्रम प्रमुख होते आणि संचालकही आणि कार्यकारी प्रमुख आणखी काही त्यांचे मान्यवर यांची मीटिंग चालली होती. कशाबद्दल तर 2 ऑक्टोबरला आपण काय कार्यक्रम करायचा.
कारण महात्मा गांधी यांची पुण्यतिथी त्या दिवशी, जन्मदिवस त्या दिवशी, तर काय कार्यक्रम करायचा आपण, अशी त्यांची चर्चा चालली होती. प्रत्येकाला त्यांनी विचारलं काय करायचं काय करायचं, प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलं. आणि पु ल देशपांडेंना विचारलं की सांगा कुठला कार्यक्रम करायचा 2 ऑक्टोबरला, गांधीजींची जन्मदिवस आहे तो. तर पटकन पु ल म्हणाले की बघा मी तुम्हाला सांगतो, गांधीजींना मौन फार प्रिय होतं, त्यामुळे मला असं वाटतं की आकाशवाणीनी पूर्ण दिवस मौन पाळावं त्या दिवशी, एकही कार्यक्रम ठेवू नये. अगदी केंद्र संचालक होते आणि सगळ्यांना हसू आवरेना. अर्थात त्यांनी काहीतरी कार्यक्रम केलाच त्या दिवशी, पण पटकन असं सुचणं, विनोद, शाब्दिक विनोद हे पु ल देशपांडे म्हणून तेच पु ल आहेत. मगाशी म्हटलं पुलंचं निरीक्षण शक्ती एवढी जबरदस्त होती ना, त्यांनी एका पुस्तकात लिहिलंय की आपण वर्तमानपत्र उघडलं की ज्या बातम्या असतात त्यात जास्तीत जास्त बातम्या ह्या गुन्ह्यांच्या असतात, चांगल्या बातम्या फार कमी असतात, ती इलाज नाही समाज म्हणते. तर ते म्हणतात की या गुन्ह्यांच्या बातम्या असतात ना, त्यामधली नावं जी असतात गुन्हेगारांची ती देखील एक ठरलेली असतात. जे गुड्डू, बक्कू, पक्या, बबलू, याकूब, इस्माईल ती ठरलेली नावं असतात. ते म्हणाले कधीतरी अशी बातमी पेपरात वाचलेली तुम्हाला आठवतं का की गणेश बर्वे आणि नितीन कुलकर्णी या 2 नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात प्रवेश करून तिथल्या रखवालदाराचा खून केला आणि रेल्वे वॅगनमधला माल लुटून नेला, अशी बातमी कधीतरी पेपरात वाचते का? ते म्हणतात जोशी, बर्वे, आपटे, कुलकर्णी, ठाकूर, सरदेसाई ही मंडळी जास्तीत जास्त काय गुन्हा करतील? जास्तीत जास्त ऑफिसच्या कामासाठी जर बाहेर पाठवलं असेल तर बसने प्रवास करतील आणि ऑफिसकडनं टॅक्सीचं भाडं क्लेम करतील. यापेक्षा जास्त गुन्हा त्यांच्या हातून घडणे नाही. आणि खरंच ते की परत जे निरीक्षण आहे ना ते जबरदस्त. आणि दुसरी गोष्ट, गालातल्या गालात हसवणारे विनोद म्हणजे आपले चिवी जोशी. हल्ली चिवी जोशींचे धडे असत नाही, पण आपल्यावरी पाठ्यपुस्तकात धडे असत चिवी जोशींचे. गालातल्या गालात हसवणारे विनोद हे चिवी जोशी आणि खळखळून हसवणारे विनोद यांचे पु ल देशपांडे. चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जोडी चिवी जोशी यांनी अगदी अजरामर केली होती. एकदा गुंड्याभाऊ आजारी पडलेले असतात आणि डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे, खूप काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही. तर तुम्ही असं करा, जिने चढू नका, तुम्ही उतरलात तरी चालेल पण चढू नका. आता याच्यामध्ये चिवी जोशींचा असा शाब्दिक विनोद आहे, तर जिना चढलाच नाही तर उतरणार. पण तुम्हाला सांगतो सगळ्या हसला तर हा विनोद कळला. आम्हाला शाळेत असताना 9वी ते धडा होता, पण त्यावेळी आम्हाला विनोद कळलाच नव्हता, कारण जिने चढू नका उतरायला हरकत नाही. हा विनोद आम्हाला मुंबईला आलो, नोकरीला लागलो आणि मग कळला. त्यावेळेत कळला आणि शिक्षकांना गृहीत धरलं होतं की मुलांना कळलं असेल, पण तसं ते नव्हतं. तसेच आणखी आपण जे नावं घेतो साहित्यिकामध्ये, आपले आचार्य अत्रे. आचार्य अत्रेंनी मी कसा झालो या पुस्तकामध्ये एक छान वाक्य लिहिलंय. आचार्य अत्रे म्हणतात की सोपं बोलणं हे खूप कठीण असतं आणि कठीण बोलणं हे खूप सोपं असतं. तसं सोपं लिहिणंही खूप कठीण असतं आणि कठीण लिहिणंही खूप सोपं असतं. हे छोटंसं वाक्य, पण ते मी कधी 10वीत असताना ते पुस्तक वाचलं होतं, पण अजून लक्षात राहिलं. ते काही वाक्यांची, ते शब्दांची ताकद असते. आणि मला असं वाटतं की ह्या वाक्याचा प्रभाव तुमच्यावर खूप आहे, कारण लोकसत्तामधले तुमचे लेख अतिशय सोप्या भाषेमध्ये लिहिलेले असायचे आणि तुमचे रेडिओ आणि टी व्हीवरचे कार्यक्रम सुद्धा मी ऐकलेले आहेत. म्हणजे अगदी माझघरात बसून गप्पा माराव्या इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये. कारण आर्थिक विषय म्हणजे असा किचकट आणि अवघड असा असतो, पण तो तुम्ही सोपा करून अगदी समजावून देत असत. असेच एक सोप्या भाषेमध्ये लिहिणारे आपले गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी. अगदी आईविषयी लिहिताना सुद्धा ते मोजक्या अगदी फक्त शब्दामध्ये असं लिहितात की सगळंच त्याच्यामध्ये येत असतात. ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होईल. अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी आईची ही माहिती सांगितली. तसं एक नाटककारामध्ये देखील शन्ना नवरे आपले. शन्नांचं गुंतता हृदय जे जयंत दळवींचं महानंदा कादंबरीवर आधारित नाटक होतं, त्याच्यामध्ये इतके छान संवाद लिहिले आहेत शन्नांनी. आणि त्यामध्ये ना एक पात्र दाखवलंय, तो खेड्यातल्या डॉक्टरचा कंपाऊंडर असतो. शंकर घाणेकरांनी ती भूमिका केली. लेखनात होतं शन्ना नवरेंचं. तर शंकर घाणेकर विनोदी नट होते, छोटी भूमिका देखील त्यांची लक्षात राहत असते. तर शंकर घाणेकर हे खेड्यातल्या डॉक्टरच्या कंपाऊंडरची भूमिका होती. तर त्यांच्या तोंडी असं एक वाक्य होतं, तो संवाद शंकर घाणेकर एवढा प्रभावीपणे म्हणत असत ना
ते कंपाऊंडर शंकर घाणेकर. तो संवाद असा होता आणि शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता, त्यामुळे त्यांचे ते संवाद छान वाटायचे ऐकायला. ते म्हणतात, माझे वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी, म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. हे झाल्यावरती तो समाजसेवक असतो, तो विचारतो, खरे रे तुझे वडील म्हणतात, काय करतात तुझे वडील? इलेक्ट्रिक बोर्डात वायरमन होते, शॉक लागून वारले. तो समाजसेवक म्हणतो, खरे रे बाबा, इलेक्ट्रिक बोर्डाची कामं जीवावरची सगळी, धोका सगळं, शॉक लागतो वगैरे काय काय होतं, जीवावरची कामं सगळी ती. नाही, त्यांना तसा शॉक नाही लागला. मग मी 11वी SSC ला 11 वेळा नापास झालो, त्या शॉकने इथे गेले. आता त्यावेळी 11वी SSC होती, 10वीचं आता नंतर झालं. तर अशी जे एक वाक्य असतात ना, आणि आपल्या अशोकची झालीमध्ये आपल्या बसवंत कानेटकर प्राध्यापक त्यांनी ते छान संवाद दिलाय. आपण नेहमी म्हणतो ना, न्यायदेवता आंधळी असते. याचं कारण न्यायदेवता बघत नाही समोरचा गरीब आहे श्रीमंत आहे, जे आहे ते बघून ती न्याय देणार. पण वसंत कानेटकरांनी न्यायदेवता आंधळी असते हे वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या दृष्टीने त्यांनी त्या म्हणीकडे बघितलं. त्यामध्ये असं दाखवलंय, प्रिन्सिपल विद्यानंद निष्पाप असतात, प्रामाणिक असतात, पण संस्था चालक त्यांच्यावरती खोटा आळ घालून त्यांना तुरुंगात पाठवतात. तेव्हा ते नैराश्यग्रस्त होतात की मी काही केलं नसताना माझ्यावरती अशी परिस्थिती आणून मला तुरुंगात टाकलं गेलं. त्यावेळी ते शेवटी म्हणतात, प्रिन्सिपल विद्यानंद प्रभाकर पणशीकर. आणि पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठच्या शब्दावर जोर द्यायचा ते त्याचं वैशिष्ट्य होतं. आपण नुसतं म्हटलं ना न्यायदेवता, पणशीकर म्हणत न्यायदेवता, म्हणून तो संवाद त्यांचा होता. न्यायदेवता आंधळी असते असं म्हणतात, न्यायदेवता खरोखरच आंधळी असते, म्हणून धर्मापासारखे बदमाश तिला हातोहात फसवतात. म्हणजे त्याच म्हणीचा अर्थ त्यांनी, आंधळी आहे तिला दिसत नाही, संस्थाचा बदमाश आहेत ते, त्यामुळे ते न बघता न्याय द्या. अशा काही गोष्टी असतात ना की आपल्याला मजा वाटते, की कधी कधी असं वाटतं की ते सगळे दिवस फिरून यावेत. आता ही जुनी नाटकं आहेत ना, सूर्यरावदे, अश्विनची झाले बोले, मध्यंतरी कोणी कोणी केली वेगळ्या सांगतात, पण आपल्याला एवढा ठसा पडलेला असतो ना, आपण ते स्वीकारूच शकत नाही. आता तुम्ही जे म्हणालात की ते दिवस परत यावे असं वाटतं, खरंच कधी कधी मलाही असं वाटतं. कधी कधी असं वाटतं की आपण विद्यार्थी व्हावं आणि विंदा मास्तरांच्या वर्गात जाऊन बसावं आणि कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं आपल्याला. वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि आयुष्यभरासाठी समाधानाने अगदी अंगावर ओढून घ्यावी. कधी कधी मला पण असं वाटतं की साने गुरुजींच्या वर्गात जाऊन बसावं आणि श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं, त्याच्या डोळ्यात अपार प्रेम माया अनुभवावी. खरा तो एकची धर्म शिकवण त्यांच्याकडून आपण घ्यावी. कधी कधी मला असंही वाटतं की पोरकरांच्या वर्गात जाऊन बसावं आणि सागरापरी सागरासारखे गहिरे डोळे अनुभवावे आणि हे जीवन त्यांना कळले हो, हे तुम्ही मलाही शिकवाल का असं त्यांना विचारावं. कधी कधी मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या वर्गात जाऊन बसावं आणि कशाच आई विजविशी डोळे उजळत तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल, हे त्यांच्याकडून ऐकावं आणि रात्रीच्या गर्भातली उशक कालाची आशा जागवत निघावं आणि जाताना पाठीवर तात्या साहेबांचा हात असावा, लढ रे पोरा हे ऐकताना कणा ताट व्हावा. कधी कधी मला असंही वाटतं की शांताबाईंकडे जावं आणि ऋतू हिरवा ऋतू बरवा तुम्हाला कुठे हो भेटला ते मला जरा सांगाल का, हे त्यांच्याकडून जाणून घ्यावं. कधी कधी मला वाटतं की माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी आणि विचारावं त्यांना, व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता हो, आनंदाच्या रसात नाहात कसे राहता, आणि पाडगावकरांच्या चष्म्याआडच्या त्या मिश्किल प्रेमळ डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं आणि शतदा प्रेम करावेचं रहस्य त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. कधी कधी मला असं खूप काही वाटतं, कधी कधी मला असं खूप काही वाटतं की सुरेश भटांना गाठावं आणि चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो तो त्यांच्याकडून शिकावं. कधी कधी मला असंही वाटतं हो
की बालकवींच्या वर्गात जावं, त्यांच्या गावाला जावं आणि पायात पाय टाकून जळात बसल्याचा औदुंबर अनुभवावा आणि सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे आणि आनंदी आनंद गडेच्या झऱ्यामध्ये मनसोक्त न्हावून निघावं. कधी कधी मला असं वाटतं की ग्वाल्हेरला जावं भारत आंबे यांच्याकडे आणि दिवसभर तिथे राहावं, त्यांच्या कवितेतला गोडवा त्यांच्याकडून अनुभवावा, त्यांच्याबरोबर सायंकाळी मावळत्या दिनकराला प्रणाम करावा, तिन्ही सांजा परत परत ऐकावं आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचं वचन द्यावं. किती सुंदर कविता होत्या भारत आंबे यांच्या आणि त्यांच्या कितीतरी कवितांची छान छान गाणी देखील झाली. परंतु तोपर्यंत त्या कवितांची एक एक ओळ आपल्याला ऐकायला आवडेल. अगदी नक्की आनंदाने, कारण माझे खूप आवडते कवी भारत आंबेरी आहेत. कळा जाला गेल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या. कळा जाला गेल्या जीवा घनतमी शुक्र बघरा जकरी रे खिन्न मनाबा बघ जरा तरी घनतमी शुक्र बघरा जकरी ते दूध तुझ्या त्या घटातले काधिक गोड वाटेल कळे. ते दूध तुझ्या त्या घटातले काधिक गोड वाटेल कळे. कशी काय नागिणी सखे ग मैरीण झाली नदी प्राण विसावा पैल तीरावर प्राण विसावा पैल तीरावर अफाट वाही मधी कशी काय नागिणी मावळत्या दिनकरा मावळत्या दिनकरा अर्ध तुझे जोडुनी दोन्ही करा. मावळत्या दिनकरा तिन्ही सांजा सखे मिळाल्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या. देई वचन तुला आज पासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. काही आणखी कोणाला चल रे दादाचा हाटळा. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ कंठी मजंगठी आणखी गोप कोणाला. तुझ कंठी मजंगठी आणखी गोप कोणाला. वेड लागले दादाला वेड लागले दादाला. मला कुणाचे ताईला. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या
माळा, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. असे तर त्यांची इतकी पुष्कळ कविता आहेत आणि पुष्कळ कवितांची गाणी दिलेली आहेत. म्हणजे इथे जर बसवतो पूर्ण कार्यक्रम भारत आंबे यांचाच होऊ शकतो. कधी कधी मला सुना खूप काही वाटतं. कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं. कवी असतात परमेश्वराचे दूत, ते घेऊन येतात प्रतिभेचं लेणं. तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्रांचं देणं, तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्रांचं देणं. आता ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 2 छोट्याशा कविता ताईंनी केल्या आहेत, ते मला वाटतं त्यांच्याकडनंच ऐकायला आपल्याला आवडेल. ज्येष्ठ दिनानिमित्त आम्ही कविता केल्या होत्या. आणखी मुख्य म्हणजे ह्या कवितेला मी जी चाल लावलेली आहे ती आपल्याला सगळ्यांच्या ओळखीची आहे आणि सगळ्यांच्या माहितीची आहे. आपण पाठ्यपुस्तकामध्ये ह्या कविता शिकलेलो आहोत आणि त्याची चाल मी याला लावली. तर ती चाल याला लावल्यामुळे काय होतं, आपल्या गाण्यामध्ये म्हणजे ऐकायलाही बरं वाटतं ते, पण जुनी चाल आपल्याला आठवते. तुम्ही नक्की मला सांगाल कुठल्या कवितेची चाल होती ते. तर कवितेचं शीर्षक आहे आनंदी ज्येष्ठत्व. हे जीवन म्हणजे जशी प्रवाही सरिता, संपतसे शैशव झरा नाच रागाता. आरोग्य स्वास्थ्य हे सोबती तारुण्याचे, कुंतल रूपेरी चमकती वार्धक्याचे. कौतुके पहावे तरुणांचे कर्तृत्व, मितभाषी होऊन जपायचे ज्येष्ठत्व. किरकिरा स्वभाव नकोच ती कुरकुर, वागावे विनम्र संयमित चौफेर. क्षण हरेक आपण उल्हासाने जगावा, समवयस्क सोबती सुसंवाद करावा. स्वास्थ्याचे रक्षण करी पौष्टिक आहार, पिकनिक सहलीला जावे स्वैरविहार. वार्धक्य नाव हे दुसरे बालपणाचे, नवनवीन शिकुया कलानी कौशल्याचे. जशी नदी शेवटी जाय सागरा मिळुनी, अस्तित्व आपुले परमात्म्यासी विलीन. वय वाढत जाते शरीर आपले थकते, हे सारे निसर्ग कालचक्र हे फिरते. आयुष्य जगावे हर दिन आनंदाचे, होईल यशस्वी जीवन ज्येष्ठत्वाचे. होईल यशस्वी जीवन ज्येष्ठत्वाचे, होईल यशस्वी जीवन ज्येष्ठत्वाचे. ओळखली का कविता? हा बरोबर. वाटते सानुली लाडकी बाहुली, होती माझी एक वाटते सानुली मंद धूळ कमी व्हावी. तर साधारण हा ती चाल याला लावल्यामुळे ती ऐकायला चांगली वाटते. आणखी पण एक आनंद आश्रम म्हणून कविता आहे, ती पण छान आहे. बाय मी याचं रेकॉर्डिंग करतोय. उद्या मी युट्यूबची लिंक ताईंकडे पाठवेन, जे सगळ्यांचे चेहरे त्याच्यात दिसतील म्हणून मी जरा ते उंच केलं. आता सगळ्या फ्लॅटचे सगळ्यांना दिसायला पाहिजे. हो हो बरोबर. तर दुसरी माझी कविता आनंदाश्रम आहे. वृद्धाश्रमाला मी आनंदाश्रम असं नाव दिलंय, कारण काय काही वेळेला काही गैरसोयीमुळे किंवा काही आपल्या अडचणीमुळे वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं ज्येष्ठ लोकांना. तर त्याबद्दल पण काही वाईट वाटून आपण घ्यायचं नाही, आनंदाने स्वीकारायचं तेही. तर आनंदाश्रम असं मी नाव दिलंय त्याला, त्या कवितेला. वानप्रस्थाश्रम स्वीकारा येता वृद्धत्व, तरुण मुलांना घ्यावे समजून आले ज्येष्ठत्व. जुळवून घ्यावे नवीन पिढीशी मितभाषी व्हावे, नसे शक्यता सोयीसाठी वृद्धाश्रमी जावे. वृद्धाश्रम हा आनंदाश्रम कुटुंब समजावे, ध्यान वाचन योगाभ्यासी स्वतःस गुंतावे. सहकारी समवयस्क दुजे बालपण, हास्यमुखाने आदरपूर्वक व्हावे संभाषण. कटू प्रसंगा जावे विसरून क्षमाशील व्हावे,
क्षणाक्षणाच्या आनंदाने जीवनी जगावे, आवडत्या छंदास जपावे, फिरावया जावे, मित्रमैत्रिणीसह आनंदे भोजन चाखावे, सोयीसाठी हा वृद्धाश्रम राहणे गैर नसे, मिळतो आनंदाचा ठेवा अतुलनीय असे, मिळतो आनंदाचा ठेवा अतुलनीय असे, अतुलनीय असे. ते छान छान कविता करतात रोतीताई. मंगेश पाडगावकरांची आणि माझी एकदा भेट झाली होती. बरोबर माझा आणखी एक पण मित्र होता. तेव्हा मंगेश पाडगावकरांनी एक छान चारोळी दिली. ते म्हणतात आता अशा कविता कोणी बाजूला बसून म्हणत असेल ना की मला त्यांची हमखास आठवण येते. मंगेश पाडगावकरांची ती चारोळी अशी होती, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी कविता म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. दोघांचा कार्यक्रम म्हटलं बोलायला तर पाहिजे. भागच आहे. आता तुम्ही मंगेश पाडगावकरांचा उल्लेख केला, त्याच्यावरनं मला एक त्यांची लिहिलेली गोष्ट आठवली, म्हणजे त्यांचा अनुभव आहे हा. मंगेश पाडगावकर हे पुणे विद्यापीठामध्ये साहित्य संमेलन होतं, त्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून ते गेले होते. तर त्यांच्या निवासाची व्यवस्था वसतिगृहामध्येच केलेली होती एका, आणि सकाळी ते ह्याचं होतं वसतिगृह सायन्स विद्यापीठाचं होतं. आणि सकाळी काय झालं, मंगेश पाडगावकर लवकर उठले आणि त्यांनी समोर त्यांच्या वसतिगृहाच्या समोर एक बाग होती, त्या बागेमध्ये सुंदर फुलं फुललेली त्यांनी पाहिली. आणि त्या बागेमध्ये एक असं टपोर मोठं असं सुंदर शोभिवंत फुल त्यांना दिसलं. त्याचा रंगही सुंदर होता आणि वासही त्याचा छान येत होता. तर त्यांना असं वाटलं की ही आपल्याला एवढा आनंद झालाय, आपण एवढं प्रसन्न झालोय, तर हा आनंद आपण कोणाजवळ बरोबर व्यक्त करावा. तेवढ्यात त्यांना एक स्वयंसेवक दिसला, तो विद्यापीठातला विद्यार्थीच होता. तर मंगेश पाडगावकर त्याला म्हणाले, अरे बघ ना किती छान मस्त फुल आहे, त्याचं नाव काय बरं रे. तर तो विद्यार्थी अतिशय रुक्ष आणि अरसिकतेने म्हणाला, सर मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, मला काही त्या फुलाचं नाव घेऊ काही माहीत नाही हो. आता काय बोलायचं याच्याबद्दल, असे त्यांनी अनुभव लिहिलाय हा. खरं याच्या उलट आपले पु ल देशपांडे हे काय काय माणसांना आनंद घ्यायचंच त्यांची मनाची तयारी नसते. एवढं फूल पडले तरी तो म्हणतो मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. त्याच्या उलट पुलंचा बद्दल आपल्याला सांगता येईल. फुलांनी फुलांच्या बद्दल आपण म्हणतो फुलाचा वास चांगला आहे दरवळतो, पण एकेका फुलासाठी इतकी विशेषण वेगवेगळी आणि क्रियापद फुलांनी वापरली आहेत. त्याचं नाव आहे फुलं आणि फुलं. ताई ते छान वाचून दाखवतात. प्रत्येक फुलासाठी वेगळं क्रियापद, फुलासाठी त्यांनी वेगळं क्रियापद दिलंय आणि ते इतकं छान वाटतं आणि आपल्याला पटतं पण सगळं. फुले बहरावी बहाव्याची, फुले घमघमावी रातराणीची, फुले फुलावी कमळाची, फुले रंगावी जास्वंदाची, फुले झुलावी मधुमालतीची, फुले भरावी केळ्याची, फुले मोहरावी आंब्याची, फुले ओघळावी बुट्ट्याची, फुले दिखावी बोगनवेलीची, फुले स्मरावी बाभळीची, फुले लाघवी अबोलीची, फुले निगरवी गोकर्णीची, फुले उधळावी झेंडूची, फुले तोलावी केशराची, फुले उमलावी ब्रह्मकमळाची आणि फुले निरखावी कृष्ण कमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची. प्रत्येक विशेषण आणि प्रत्येक वैशिष्ट्य फुलाचं आपल्याला पटतं बघा. मगाशी ताईने परिचय करून दिला जर असते, नंतर नळ सोडला की लगेच पाणी मिळतं. किती आपण सुखी आहोत. आणि एकदा मी साताऱ्याला एका खेड्यात गेलो होतो. तिथल्या आजी म्हणाल्या, बरोबर तुमचं मुंबईकरांचं नशीब घेऊन जन्माला आले, आमच्याकडे म्हणे 24 तास आहे ना विजेचा लपंडाव चालू असतो. फ्रीज बंद, वीज नाही म्हटल्यावर ते फ्रीज बंद, फ्रीजमधल्या वस्तू खराब होतात, मिक्सर लावता येत नाही, खाली टाकीमध्ये पाणी आहे पण ते वर चढवता येत नाही. किती म्हणे आमचे प्रश्न असतात, तुम्हाला काय कळतं का. आणि एकदा मी म्हणजे अनेक वेळा लक्षात येतं, एकदा मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये असा प्रवास करत होतो, आसपास खेळत होतं. तिथे 12-14 वर्षाच्या मुली डोक्यावरती हंडा आणि कमरेवर कळशी घेऊन पाणी भरत होते आणि एक नाही घेपा मारायला लागायच्या. असं मनात आलं की ज्या वयामध्ये 12-14 वर्षाच्या मुली ज्या वयामध्ये खेळायचं, बागडायचं, शिकायचं, त्या वयामध्ये पाणी घेऊन परत 2-2, 4-4 मैल अंतरावर येत असतात.
एवढे असं म्हणत आलं की आपण मुंबईकर खरंच किती सुखी आहोत, आणि पण असं वाटतं की आम्हाला काय नैतिक अधिकार आहे इतक्या पाण्यासाठी. आता मला म्हणत आलं की माझी मुलगी जर अशी घेऊन आली 12-14 वर्षाची, मला आंघोळ करताना एक बारी घ्यायला मनही तयार होणार नाही, तर काय आईवडिलाचं तसंच होतं तेव्हा. त्यामुळे माझ्या मनात खूप कालवाकालव झाली की खरंच आम्हाला काय अधिकार. आणि तिथपासनं निश्चय केला की आंघोळीला एक बारीपेक्षा जास्त पाणी गेलं. आमच्याकडे 24 तास पाणी असतं, पण कुठेतरी मनामध्ये वाटलं की आपण एक प्रकारचं अपराधी आहोत या स्थितीमध्ये. आणि एकदा मी बोलता बोलता गप्पांच्या ओघामध्ये तृप्तीताईंना ही घटना सांगितली. त्यांनी लगेच रात्रभर त्याच्यावरती एक कविता केली. त्या कवितेचं नाव होतं पाणी पाणी पाणी, आणि एका राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी ती कविता पाठवली होती आणि त्या कवितेला प्रथम पुरस्कार देखील मिळाला होता. तर ती कविता मला वाटतं ताईंच्याकडून आपण ऐकूया. सर असं काहीतरी सांगायला लागले की मी कान देऊन ऐकते, कारण त्यांचे अनुभव आणि किस्से त्यांचे इतके ऐकावेसे वाटतात. आणि त्यांनी हे सांगितल्याबरोबर माझं विचारचक्र सुरू झालं की आपण यावरती काहीतरी लिहू शकतो. आणि मग तिने ती पाणी पाणी नावाची कविता लिहिली. काम होते व्याख्यानाचे दूर खेड्यात दुपार, थोडा शीतल गारवा मनोमनी सुखावलो, दोन शाळकरी मुली हंडा कमरे धरून, छोटी कळशी डोईला पाणी नेतसी भरून, चिमुकले दोन हात किती त्यानी थकायचे, वण जलासाठी दूरवर चालायाचे, दुःख कणव वेदना आली नयनी दाटून, कित्येकांचे जाते असे बालपण कोमेजून, संभाषणातून कळे रोज असेच न्यायचे, पाणी तर रोज हवे मग काय करायचे, रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून, आता पुरेसे घेईन पूर्ण विचार करून, सारे शहरी आपण पाणी जपून वापरू, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण स्मरू, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण स्मरू, कष्टप्रद. एका ओळीमध्ये 9 चित्रपट त्यांचे रौप्य महोत्सव झाले. नक्की दादा कोंडके यांच्या जमेची बाजू आहे ती. आणि त्यांची प्रतिभा किती होती ते आपल्याला अनेकांनी बघितलं असेल. इच्छा माझी पुरी करा हे जे लोकनाट्य होतं ना, त्याच्यातनं जाणवतं की किती प्रतिभावंत होते आमचे दादा कोंडके. एकदा काय झालं, मी पुण्याला गेलो होतो, भरतनाट्य मंदिरवरून चालत चाललो होतो. माझं दुसऱ्याशी व्याख्यान होतं. मी आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो, रात्री मुक्काम होता पुण्यात. तर फिरता बघितलं तिथे भरतनाट्य मंदिरच्या बाहेर, या गोष्टीला 45 वर्ष झाली, भरतनाट्य मंदिरच्या बाहेर बोर्ड लागलेला होता, इच्छा माझी पुरी करा. बाळ कोलटकर आलेले होते. पहिल्या रंगी त्यांना सन्मानाने बसवलं होतं. आणि कसं आहे, विचाराची पुरी करामध्ये सुरुवातीला वग म्हणून असतो. त्या वगमध्ये दादा कोंडके आणि त्यांच्याबरोबर लेखक वसंत सबनीस, त्या दोघांच्या भूमिका असतात. सेनापती आणि प्रधान अशा करत असतात. तेवढ्यात समोर बसलेले पहिल्या रंगीत बाळ कोलटकर, त्यांना बघून उत्स्फूर्तपणे वसंत सबनीस म्हणतात, अरे हो, बाळ कोलटकरांना पण बोलवायला पाहिजे. म्हणजे त्यांची दखल घेतली, बाळ कोलटकर पण बोलवायला पाहिजे. तेव्हा दादा पण काय उत्स्फूर्तपणे म्हणाले, शेवटची वर्षे वादवाई दुर्वांची दुरी, आणि आधीच्या ओळीमधले शेवटचं अक्षर डी, पडी बुडी कडी असे ती असे डी. म्हणून ते दादा कोंडके म्हणाले की डीला डी लावून कविता करत बसतील, त्यांना नका बोलू. वसंत सबनीस म्हणाले, दादा तुम्ही सगळं उत्स्फूर्त असे, दादा तुम्ही थट्टा करताय, तुम्हाला अशी एखादी कविता करता येईल का डीला डी लावून? दादा कोंडके हात ते जाय का आता करतो. आणि मी त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. त्या क्षणी दादा कोंडकेंनी एक 5-7 सेकंद छताकडे बघितलं आणि तिथले तिथे त्यांनी ती कविता केली. वातोई दुरांच्या जोडीमध्ये पद्य, शेंग कुरमुरे आणि डाळ या सर्वांनी विविध चवीने असा बनविला चविष्ट चिवडा, पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची पुडी. असाच काळ्यांचा कडकडाट झाला भरतनाट्य. शिवसेना पुरस्कृत बटाटा वडा, शिवसेना पुरस्कृत नारळ, आणि किमती कमी असायच्या. पण ते बाळासाहेबांनी तेवढं तरी करा, म्हणजे काहीतरी चरित्राचं साधन झालं. तर त्यावेळी काय झालं होतं, जनरल करिअप्पा जे आपले सरसेनापती होते,
ते नंतर निवृत्त झाले होते आणि ते लोकसभेसाठी उभे होते आणि मुंबईमधनं ते उभे होते आणि अपक्ष म्हणून. आणि बाळासाहेब पूर्वीच्या काळी बघा आपल्याकडे मोबाईल लँडलाईन काहीही नव्हतं. त्यामुळे काय व्हायचं, पोस्ट कार्डाशिवाय पर्यायच नव्हता आपल्याकडे. की साधा टेलिग्राम जर कोणाला म्हणजे अगदी काय निकडीचं काम असेल तर, किंवा काही बोलावणं करायचं असेल, किंवा काही महत्त्वाचं सांगायचं असेल तर टेलिग्राम करायला सुद्धा कुठेतरी तास तुटलेली, म्हणजे तीही सोय नाही, तोही मार्ग बंद. पत्र पाठवलं तर ते मिळायला उशीर व्हायचा, 5-5, 6-6 दिवस लागायचे. मी तर एकदा असं वाचलं होतं की बारशाच्या निमंत्रणाचं पत्र त्या मुलाच्या कुठल्या वेळेला येतो हे माहिती असायचं. म्हणजे मी माझ्या लहानपणी पाहिले, माझी आई वाट बघत राहायची, पोस्टमन आता येईल, मग पत्र घेऊन येईल आपल्या माहेरचं. आणि आपण वाट बघायचं कोणाची, आपल्या मामाचं, मावशीचं, कोणाचं बरोबर पत्र येईल आज, अशी आपण वाट पाहतो. आणि ते पत्र आलं रे आलं की ते किती वेळा वाचलं जायचं, त्याचं पारायण व्हायचं त्या पत्राचं. आणि एवढा मजकूर पोस्ट कार्डावर पूर्ण लिहिलेला असायचा की खाली असं लिहिलेलं असायचं, कोणी कोणाला पत्र लिहिलं, सरळ मोबाईलवरती फोन करतो किंवा फोनवरती फोन करतो. पण तो जिव्हाळा आणि ती आत्मीयता त्या फोनमध्ये नाही, जेवढी त्या पत्रामध्ये होती ती. तर आणखी काय होतं, ह्या मोबाईलचा आता अतिरेकही झालेला आहे. सतत मोबाईल डोळ्यासमोर असतो, त्यामुळे मोबाईलमुळे खूप गोष्टी सुलभ झाल्या आहेत, जलद झाल्या आहेत, पण काही वेळेला त्याचा अतिरेक होतो. आणि त्याविषयी मी एक विडंबन कविता लिहिली होती मोबाईलवरती. आता मी ती नाही तुम्हाला ऐकली, तर सर आपण सादर करावी ती. जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेळ अस्वस्थता उमगेल का, जे वेळ तुझला लागले. उठता सकाळी रोज तू जाई नजर त्याच्याकडे, होई चहा किती थंड हा नज लक्ष ही खाण्याकडे, जे वेळ तुझला लागले. मनी भीती मजला वाटते, मनी भीती मजला वाटते, न्यूट बोलणे हे आपुले. कारण अजून बैठत की 11 गाणी एकापेक्षा एक, आणि तो निखळ विनोद छान वाटतो. सुदैवाने आहे तो जुना अवाची संसार चित्रपट. त्याच्यामध्ये असं दाखवलं ना, राजा गोसावी आणि शरद तरुण असतात, लग्न झालेलं नसतं, एका खोली घेऊन भाड्याने ते राहत असतात. ते एकदा असं होतं, दोघांच्याकडे काही कमाईचं साधन नाही, इकडं तिकडं काहीतरी करत असतात. तर 2 महिन्याचं भाडं थकतं, तो मालक सांगतो उद्या सकाळी खोली खाली करायची, 2 महिन्याचं भाडं तुमचं थकलंय. ते राजाभाऊ विनंती करतात, पण मालक काय ऐकत नाही म्हणले, शेवटची मुदत उद्या खाली करायची. तर दोघी चिंतत असतात उद्या करणार काय. तेवढ्यामध्ये राजाभाऊनी कुठच्या तरी एका स्पर्धेमध्ये कविता पाठवलेली होती आणि त्या कवितेला पहिलं बक्षीस मिळालेलं 200 रुपयाचं ते पत्र नेमकं येतं. ते राजाभाऊ पत्र उघडून बघतात, त्यांना खूप आनंद होतो की आता 200 रुपये आज नाही उद्या मिळणार. मालकाला दाखवतात, हे बघा माझ्या कवितेला बक्षीस मिळाले, 2-4 दिवसात पैसे येतील, तोपर्यंत थांबा. मालक थांबतो, हरकत नाही. आणि ते आनंदाची बातमी म्हणून पत्र घेऊन आतल्या खोलीत ते शरद तळवळकरांना दाखवायला जातात राजाभाऊ. आणि नेमके त्यावेळी शरद तळवळकर कपड्यांना इस्त्री करत असतात. आता इस्त्री करता करता हा वेळ शहर मी काय सांगतो ते एक म्हणून पत्र वाचून दाखवतात. तर शरद तळवळकर इस्त्री करताना इस्त्री तशीच ठेवतात आणि ऐकत असतात. आता मला सांगा, इस्त्री ज्यावेळी आपण करतो त्यावेळी अशी कशी ठेवू ना, पण ते नेमके करत नाही, कारण शूटिंग करताना इस्त्री नक्कीच गरम नसणार, साधी असेल. पण तसा भास दाखवायला पाहिजे का इस्त्री गरम असताना आपण अशी ठेवू. शरद तळवळकरांच्या लक्षात येत नाही, ते तशीच इस्त्री ठेवतात आणि हे सगळं बोलणं होतं जातं. आता आपल्याला टीका करायचा विषय नाही, पण एन्जॉय करायचा. पण बघा कसं होतं, एवढे मोठे अभिनेते त्यांच्या लक्षात आलं नाही की इस्त्री अशी कशी ठेवून चालेल, जळेल ना कपडा. हे शरद तळवळकरांच्या लक्षात आलं नाही, राजाभाऊंच्या लक्षात आलं नाही, दिग्दर्शकाच्या लक्षात आलं नाही, कॅमेरामॅनच्या लक्षात आलं नाही. आसपास सगळे स्टाफ असतात वेळी कामं करण्यात.
मोठ्या माणसाला सुतार सांगतो एक फुल आहे ना मोठं त्याचं छोटं जाईल आता म्हणजे एडिसनपेक्षा सुतार हुशार नव्हे तसं अनेक वेळा होतं म्हणून. आणि त्यावेळी बघा ना फिल्मफेअर नावाचं पाक्षिक असे इंग्रजीमध्ये सिनेसृष्टीला वाहिलेलं ते पाक्षिक होतं. त्यामध्ये एक कॉलम होता रीडर्स डू नॉट डायजेस्ट, कारण रीडर्स डायजेस्ट नावाचं मासिक होतं म्हणून त्या कॉलमचं नाव होतं रीडर्स डू नॉट डायजेस्ट, लोकांना आवडत नाही. आणि मग अशा गोष्टी त्याच्यामध्ये कोणी ना कोणी लिहत असे. त्यामध्ये याला स्थान मिळालेलं होतं की इस्त्री गरम असताना अशी कशी ठेवून चालेल म्हणून. पण ते गंमत म्हणून आपण माझ्याकडून घेतो. ही मंडळी खरंच मोठी आहेत. आणि दुसरी गोष्ट काही 50 वर्षापूर्वी बघा ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये सुद्धा किती छान छान कार्यक्रम गजरा वगैरे होत असतात. जाणवतही नसे रंगीत टीव्ही नाही म्हणून दर्जेदार कार्यक्रम असतात सगळे. पण त्या काळामध्ये ना एक सुंदर एकांकिका आलेली होती. ती तुम्ही ऐकल्यावरती तुम्हाला कळेल. ती एकांकिकेमध्ये अभिनेते कोण होते ते तसं असतं. आजी 80 वर्षाच्या आणि आजोबा 85 वर्षाचे. आयुष्याच्या उतरणीवरती ते दोघं एका संध्याकाळी गप्पा मारत बसलेले असतात. जुन्या आठवणी सगळे जागवत असतात एकमेकांच्या. ते बोलता बोलता आजोबा अनवधानाने म्हणा अशा 1-2 गोष्टी बोलून जातात आजीकडे ज्या खरे बोलायला नको त्या पण ते अनवधानाने बोलून जातात. लगेचच आजी पण कमी नसतात. आजी शहरात सेवाशेर असतात. त्या देखील आपली एक अशी आठवण सांगतात जी ऐकल्यावरती खरं तर आजोबा. एकांकिकेचं नाव नीना कुलकर्णी आणि एक्झॅक्टली. वा ग्रेट 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 ग्रेट. लोक मला म्हणतात तुमची स्मरणशक्ती चांगली तुमचं उदाहरण त्याचं नाव होतं देवा शपथ करत सांगेल. दिलीप प्रभावकर आणि नीना कुलकर्णी. स्वेटर घातलात का? थंडी जास्त आहे हो. स्वेटर घाला. नाही नाही वाघोबाचं कातडं घातलंय. अगं बाई वाघोबा का? माझी आई नेहमी म्हणायची पार्वती तुझा नवरा म्हणजे अगदी शेळी सारखा गरीब आहे हो. म्हणून ते तुझी आई तिला मरून 25 वर्ष झाली हो. आपल्याच घरी आली होती. एकाएकी ताप आला आणि त्या दुखण्यातनं उठलीच नाही हो कधी. पार्वती तुला एक सांगू का? तुला धक्का बसेल तू असं कर ही तुझी बीपीची गोळी घे. कशाला? मी सकाळी घेतली होती. अगं मी सांगणार आहे ना ते ऐकून तुला बीपीच्या गोळीची गरज पडेल. बरं द्या ती गोळी इकडे. घ्या. हा घेतली मी गोळी. सांगा आता बघू. सांगा काय सांगायचं. बर तुला आठवतं ना तुझी आई आपल्याकडे आली होती. ती एके दिवशी जेवण झाल्यावर झोपाळ्यावर जाऊन ते तर काय खिडकीमध्ये तिला भूत दिसलं आणि इतकी घाबरली की दुसऱ्या दिवशी आपली बॅग घेऊन घरी निघून गेली. ती परत आलीच नाही हो आपल्याकडे. पार्वती तुला सांगतो बरं का ते भूत नव्हतं. अहो म्हणजे काय? तुम्हाला काय माहित? अगं खरंच सांगतो ते भूत नव्हतं. अगं तुझी आई बरं का 1.5 महिना झाला तरी मुक्काम हलवायची काही चिन्ह नाही. म्हणून शेवटी मीच ती युक्ती घोंगडी घेतली आणि थोडासा आवाज केला. तो ऐकून तुझी आई मागे वळून बघू बेशुद्धच पडली आणि भूत भूत करत वाजवायला केली. काय ही करणी हो तुमची? शोभतं का असं वागणं तुम्हाला? एक तर तुम्ही माझ्या आईशी असं वागलात ते वागलात आणि माझ्या काळजी वाटून राहायची की हिचं कसं होईल. कारण तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला असा दारूचा जुगाराचा नाद. माझं कसं होईल ही सारखी चिंता तिला असायची हो. आणि मित्राकडून 1000 रुपये बाबांनी उसने घेतले होते आणि त्यांना अंथरुणातलं उठवत नव्हतं. मित्राला पैसे द्यायचे होते म्हणून त्यांनी ते तुमच्याकडे दिले 1000 रुपये. तुला सांगतो ते 1000 रुपये त्यांच्या मित्राला म्हणजे गणपतरावांना द्यायचे होते म्हणून ते 1000 रुपये घेऊन मी बाहेर पडलो. नंतर गणपतराव मला भेटले आणि म्हणाले 1000 रुपये तुम्ही त्यांना दिलेच नाही. हा बरं दिसतं का हो हे? आणि दुसरं म्हणजे मृत्यूशय्येवर दिलेलं वचन
तुम्ही माझ्या बाबांना वचन दिलं कसलं होतं वचन? की उद्यापासून दारू आणि जुगार सोडेन म्हणून. हो. किती शहाण्यासारखं तुम्ही वचन दिलं होतं तो. हो. मला तर अगदी त्या दिवशी धन्य धन्य झाल्यासारखं वाटत होतं. हो. तुला एक सांगू का पार्वती, तू आधी पाणी पी, मग तुला सांगतो. नको सारखं पाणी पाजून पाजून काय मला. अहो ते मला माहित आहे, पण केलं काय तुम्ही त्या पैशाचं? अड्ड्यावर जाऊन जुगार खेळलो आणि बऱ्यापैकी हरलो आणि ते हरल्याचं दुःख विसरायसाठी बारमध्ये जाऊन दारू पीत बसलो. अहो बाबांना तुम्ही वचन दिलं होतं ना. कमाल आहे हो या माणसाची. परमेश्वरा सोडव रे मला. हा बरं, मी पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. हा बरं सांग, पण असं कर, तू आधी ते पाणी पी. नको, मी सांगते ते ऐकल्यावर तुम्हालाच पाण्याची गरज लागेल. हा हे घ्या, बरं पाणी. बरं दे ते भांडे इकडे. तू तशी ना ऐकायची नाही. कमालीचा हट्टी स्वभाव तुझा. त्या शेजारच्या मालती बाई बघ कशा समजूतदार आहेत त्या. होय हो, सकाळी उठल्यापासून त्या मेलीचं नाव तुमच्या अगदी दातात अडकत असतो. सुपारीचा कण अडकल्यासारखं. बरं म्हणू दे ती मालतीबाई. तू काय सांगणार होतीस ते आधी सांग. आठवतं का तुम्हाला? काय? आपण लग्नात एकमेकांना हार घातले. हो. आणि त्याच क्षणी तुमची पार्वती त्यानंतर आत्याचं आपल्या घरी येणं जाणं खूपच कमी झालं नाही का? नाही हो, आत्या थकली म्हणून बेशुद्ध नाही पडली. मग ती का बेशुद्ध पडली याचं कारण मला माहित आहे. काय कारण होतं? का बेशुद्ध पडली ती? सांगते प्या आधी ते पाणी. आग लागो तुझ्या पाण्याला त्या. आधी काय ते सांग बरं. सांगते ऐका. हा. मी अशी दिसायला बेताची. काय म्हणाली? मी अशी दिसायला बेताची. हे बाकी बरोबर बोलली. सारखे इकडून तिकडून नकार यायचे. बरोबर. मग माझ्या आजीनं एक युक्ती केली. बरं तुला सांगतो, तुझी आजी म्हणजे अगदी देव माणूस होती बरं का. देव माणूस. म्हणून तुझ्या माहेरी गेल्यावर मी आधी तुझ्या त्या देव माणूस आजीच्या पाया पडत असे. होय हो, त्याच देव माणूस आजीनं सुचवलं बरं का. काय? तुमची आत्या मला बघायला आली आणि चहा पोहे घेऊन मला नाही पाठवलं. मग अहो माझ्या मावस बहिणीला पाठवलं. वत्सला हो तिचं नाव. काय सुंदर दिसायला. गोरी गोमटी, नाकी डोळी नीटस. अगदी तुम्हाला आवडायची ना मीना कुमारी तशी हो दिसायला. आणि तुमची आत्या वत्सलेला न्याहाळून बघत होती अगदी. आणि इतकी खुश झाली तिच्याकडे बघून, तिथल्या तिथे होकार दिला. आणि तुम्ही माळ घातलीत ना ती माझ्या गळ्यात हो. आणि ती माळ घालताना माझा चेहरा दिसल्यावर तुमची आत्या बेशुद्ध पडली. वत्सला सध्या कुठे असते? धन्य आहे ग बाई या माणसाची. परमेश्वरा सोडव रे मला या माणसापासून. रत्नाकर मत्सरी म्हटल्यावरती आपल्याला डोळ्यासमोर येतात त्या गूढकथा. गूढकथा कादंबरी लिहिणारे लेखक डोळ्यासमोर येतात. पण त्यांचा वेगळेपणा दाखवून देणारी त्यांची एक कविता आपण ऐकूया. वेगळेपणा रत्नाकर मत्सरीचा. आणि एवढं शोधक पत्रकारिता म्हणतो ना, तसं आमच्या तृप्तीताई सदैव काही ना काही कार्यक्रमासाठी शोधत असतात आणि त्यांना ते सापडतही असतं. तर रत्नाकर मतकरींची एक चटपटीत कविता आपण ऐकूया. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली कविता अशी मला खूप आश्चर्य वाटलं, कारण ते कविता ते लिहितात हेच मला माहिती नव्हतं त्यावेळेला.
मी शिक्षक असताना आमचं ट्रेनिंग असायचं अधेमध्ये, तर आम्हाला ट्रेनिंगसाठी त्यांनी ही कविता शिकवली होती. तिथे आलेल्या मला असं वाटतं की ते संगीतकारच होते. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लावेला एक स्वर्गीय कल्पतरू, घाटाशी लावेला एक स्वर्गीय कल्पतरू, तरूला फांद्या 100, तरूला फांद्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्राची, तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्राची, फुलाला पाकळ्या 100, फुलाला पाकळ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. सुटलं वार जोरात फुलं विखुरली पाण्यात, सुटलं वार जोरात फुलं विखुरली पाण्यात, तरंग उठले 100, तरंग उठले 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं, गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं, बुडाल्या पायऱ्या 100, बुडाल्या पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. हो ना, ही कविता सादर करण्याचं मुख्य कारण म्हणजे आता ज्येष्ठत्व हे दुसरं बालपण आहे आपलं, त्यामुळे ही बालवयातली कविता म्हणजे लहान मुलांनाही आवडते तशी सगळ्या ज्येष्ठांनाही आवडेल, कारण आपलं आता सध्या बालपणच चालू आहे, तुमचं काय माझं काय सगळ्यांचंच आपलं, तर त्यामुळे मी ही कविता सादर केली. अच्युत ठाकूर होते आम्हाला कविता शिकवायला आले होते. किती सगळ्यांच्या स्मृती जागृत आहे. त्या म्हणतात आपण ज्येष्ठ ठाकूर माझ्याबरोबर ह्याच्यात आर्यभट्ट शाळेमध्ये हो 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 आर्यभट्टमध्ये होते ते पूर्वी होते आणि नंतर ते BMC मध्ये गेले. बरोबर. तुमचे सर्व कार्यक्रम म्हणजे आम्ही अगदी आता कितीतरी कार्यक्रम तुम्ही करता, मराठी नाटकाची सौंदर्य स्थळ, त्याच्यानंतर चंद्र आहे साक्षीला, माझा गाण्यांचा कार्यक्रम असतो, हा आता आनंदाचे ढोली, शिवाय आता आपण AI वरती पण एक कार्यक्रम करतो आम्ही. AI म्हणजे काय, ते कसं वापरायचं, त्याच्यावर पण कार्यक्रम करतो. तर हे सगळे कार्यक्रम आपले 90 मिनिटाचे असतात. तर असं 90 मिनिटच असं तुम्ही ते म्हणाले आम्हाला शेअर बाजार कसा जातो, कामकाज कसं असतं आम्हाला सांगा, कारण गुन्हे घडतायत, आम्हाला गुन्ह्यांचा तपास करायला कार्यपद्धती माहिती असणं आवश्यक आहे. मग त्यांच्यासाठी मी वर्कशॉप केला होता, लेक्चर केलं होतं. तर त्या लोकांची ना ग्रास्पिंग एवढं जबरदस्त आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी खूप मजा येते त्यांच्यासमोर व्याख्यान द्यायला. तर त्याला मी सहज विचारलं करकरे साहेबांना, कारण म्हटलं तुमच्यासमोर आम्ही इथे जी मंडळी आलोत ना या ठिकाणी 90 मिनिटं बसणार आहोत, तुम्ही किती बोलू शकता. किंवा लक्षात आलं की पोलिसांच्याकडे सुद्धा खूप विनोदवृत्ती असते, ते युनिफॉर्ममध्ये वेगळे असतात, युनिफॉर्मच्या बाहेर एकदम वेगळे असतात. आणि काय होतं, हे कार्यक्रम आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात असतात, महिला मंडळात असतात, आपल्याला बसायची एक क्षमता असते ना, 90 मिनिटाच्या वर नाही आपण जास्त बसू शकत. काय काय ठिकाणी कार्यक्रम मिळाला की 10-15 मिनिटं वाढतात, ती गोष्ट वेगळी, पण म्हणून 90 मिनिटं असतात. आनंदी ज्येष्ठत्व याच्यावरती ताईने एक छान लिहिले, मला लिहिता येत नाही, लिहिलेलं वाचता फक्त येते. ज्येष्ठ नागरिकांना श्रेष्ठ समजलं जातं. आपल्या जीवनचक्रातल्या विविध अवस्था, शैशव, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ या सर्वात मान्यता पावलेला हा शेवटचा काळ. आपल्याला ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधलं जातं. आपल्या वयाचा सन्मान होतो आणि आपल्याला अनेक सवलती देखील शासनाकडून दिल्या गेल्या आहेत आणि मिळत देखील आहेत. आता गंमत बघा ना, आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करतो, इतरांपेक्षा खर्च आपला कमीच असतो ना.
किंवा खचाखच भरलेल्या बसमध्ये किंवा रेल्वे प्रवासासाठी आपण ज्यावेळी जातो तेव्हा इतरांपेक्षा आपल्याला अर्धा टक्का का होईना जास्त व्याजदर मिळतो ना. आणि ज्येष्ठ नागरिक बनण्यासाठी विनाश्रम काहीही कष्ट न घेता कोणताही अभ्यास न करता कोणती परीक्षा न देता ही जी उपाधी आहे, ही डिग्री आहे, ही आपल्याला प्रतिष्ठेची डिग्री नक्की मिळत असते. आणि बाबा बोरकर यांची एक कविता आहे, मी पण ज्याचे पक्व फळा परी सहजपणाने गळले हो, जीवन त्याला कळले हो, जीवन त्याला कळले हो. आणि आज समाजात वयाने आणि अनुभवाने अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत आणि त्यांना पाहून वाटतं की खरंच या सर्व सन्माननीय ज्येष्ठांना जीवन कळलं आहे. शरीराचे वाढते वय किंवा दरवर्षीच्या जन्मतारखा या ज्येष्ठांच्या मनातलं तारुण्य कधीच संपू शकणार नाही. खरं तर आपल्या सर्वांना पाहून वृद्ध किंवा ज्येष्ठ म्हणणं हे बरं वाटत नाही, कारण एक शरीर सोडलं ना तर आपल्या सर्वांच्या उत्साहात, आनंदात, बुद्धिमत्तेत तीळ मात्र फरक पडलेला जाईल. अनेक ज्येष्ठांचं ज्येष्ठत्व म्हणजे नंदादीपच आहे. आपल्या समाजात असे श्रेष्ठ नंदादीप आपल्या कार्यकर्ते जपून ठेवलं पाहिजे. कारण लहान मूल आता ज्येष्ठ कसं होणार बरं, ते लहानच राहणार. मग सगळा आनंदच आपल्या जीवनामध्ये. आणि मुख्य म्हणजे आपण जेवढी माणसं प्रेमाने किंवा आपल्या वागणुकीने आपल्या भोवती जमवलेली आहेत तेच आपलं मोठं धन आहे. मग बघा आपलं ज्येष्ठत्व किती छान फुललं आहे. आता इथे सगळे ज्येष्ठ आहेत, काही तरुण पण त्याच्यामध्ये मला दिसतात आहे, पण सगळे या ज्येष्ठ एकदम आनंदात आणि सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित. तर असं हे एखादी मुलगी उत्तम अभिनय करते, पण नृत्य, अभिनय आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात ना त्यावेळी एका हेमामालिनीचा जन्म होतो. तो सूत्र धरून मुक्ता बर्वे म्हणाल्या, मला माहितीये मी हेमामालिनीसारखी सुंदर नाहीये, मी नाही त्याची खंत करत. मग मी असं म्हणते की माझ्याकडे काय आहे ना त्याच्यावरती मी कॉन्सन्ट्रेट करते ना. माझ्याकडे काय आहे, उत्तम अभिनय आहे, त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट केलं. तसं एक कार्यक्रम होता. मला पण वाटलं की निवृत्तीनंतर काय करायचं, काही ठरवलेलं नव्हतं, पण म्हटलं माझा काही चेहरा असं सिरियलमध्ये वगैरे काम करण्यासारखा नाही, त्यामुळे तो आपला मार्ग बंद झाला. मग माझ्याकडे काय उत्तम स्मरणशक्ती आहे, उत्तम पाठांतर आहे, नाट्याचे संवाद पाठ होते, म्हणून तो कार्यक्रम जो आपण केला होता श्रीरंग विद्यालयामध्ये नाट्यातील सौंदर्य स्थळे, जे आपल्याकडे आहे त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करून प्रत्येकाकडे काही ना काही नक्की असतं, निश्चितपणे असतं. तर ताईने किती छान काही ओळखून दाखवलं त्या दिलीप प्रभावळकर. आता आपण बोललात त्याच्यावर मला सुधीर मोघे यांच्या या ओळी सार्थ वाटतात. त्याच्यामध्ये जगून झालेले क्षण जुन्या पानात जपावे, जगून झालेले क्षण जुन्या पानात जपावे आणि डोळ्यातील पाण्यानेच नवे पान उलटावे, डोळ्यातील पाण्यानेच नवे पान उलटावे. इतकं सुंदर सुधीर मोघे यांनी ह्या ज्येष्ठत्वावरती दिलं, ते मला खूप आवडलं त्यांनी लिहिलेलं. तुम्ही तर देशभरामध्ये हजारो ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत. तर ह्या व्याख्यानाच्या दरम्यान काहीतरी गमती जमती घडल्या असतील भरपूर. त्याच्यातला एखादा प्रसंग सांगा. इतक्या गमती जमती घडल्या ना, ते लिहायचं म्हटलं तर एक माझ्याकडे लक्षात असतं सगळं, बरंचसं लिहिलेलं पण आहे. एकदा कोल्हापूरला मी कार्यक्रम केला होता. राजर्षी शाहू सभागृह म्हणून आहे दसरा चौकात. सकाळ दैनिक आणि बँक ऑफ इंडियाने तो कार्यक्रम केला होता. इतक्या संख्येने प्रेक्षक आले होते शेअर बाजार ऐकायला, आणि सकाळी अर्धा पान बातमी पण दिली होती त्याची. झालं तसं त्याचे प्रायोजक बँक ऑफ इंडिया असल्यामुळे त्यांचे जनरल मॅनेजर वगैरे येणार पाहुणे म्हणून थोडं भाषण करणार, आणि सांगतो सगळ्या 350 खुर्च्या भरलेल्या, तरी लोक येत होती. मग सकाळनी विनंती केली सगळ्यांना. मग सगळ्या प्रेक्षकांनी, स्त्री पुरुष सगळ्या प्रकारची मंडळी होती, त्यांनी बसल्या बसल्या आपल्या खुर्च्या थोड्या थोड्या पुढे सरकवल्या आणि शेवटची रांग आणि भिंत याच्यामध्ये जागेमध्ये लोक उभे राहिले, तरी देखील लोकांचा ओघ सुरू होता. मग लोक पुढच्या रांगेत आणि पोडियमच्या मध्ये उभे राहिले, कोणी खाली बसले, आणि कार्यक्रमाची वेळ झाली. प्रायोजक बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यायचे होते, म्हणून मी थोडा बाहेर गेलो गॅलरीमध्ये बघायला की ते आले की मग कार्यक्रम सुरू करायचा म्हणून. आणि मग त्यांची खाली गाडी दिसली. मग मी आत येणार तेवढ्यात अक्षरशः पहिल्या रांगेपासून पोडियमपर्यंत इतकी मंडळी उभी होती. रेल्वेच्या सेकंडमध्ये गर्दी होती तशी लोक उभी होती. मी आत यायला पाहिजे तर बायका मंडळी होती, काय धक्का मारून कुठे येणार. मग मी त्यांना सांगितलं, ताई म्हटलं मला जाऊ दे ना. त्या महिला माझ्या अंगावर एवढ्या खेकसल्या, मुंगी शिरायला वाव नाही, पुढे कुठे जात आहे. मला राग नाही आला. मी त्यांना म्हटलं, ताई एक सांगू का,
मी जहाज गेलो नाही ना तर कार्यक्रम नाही सुरू होऊ शकत, त्यांना काय कळलं नाही. मग त्यांनी जरा हे करून मी आलो आणि मग त्यांनी ज्यावेळी बघितलं की मीच पोळी उमरावर व्याख्यान देतो, मला सहज लक्ष गेलं, त्यांचा चेहरा खजील. पण मी हसलो, म्हटलं ताई मला काही वाईट वाटलं नाही, उलट मला बरं वाटलं. मी त्यांचा आनंद घेतला, कारण त्याला काय माहिती असतं, तसे एक प्रसंग चांगले असतात. आणि काय होतं, आपण जुन्या काळात सगळे बघतो ना, आमच्या सिंधुदुर्गामध्ये ना असं म्हणतं, आम्ही कोकणातला, ताई पण कोकणात आहे, मागच्या वेळी सांगितलं होतं, देवगड आमचं दोघांचं गाव. आमचा सिंधुदुर्ग 100% साक्षर झाला म्हणून सिंधुदुर्गाला बक्षीस मिळालं केंद्र सरकारतर्फे. तर मला नेहमी प्रश्न पडायचा, माझ्या अवतीभोवती एवढी माणसं आहेत ना ज्यांना लिहिता वाचता पण येत नाही, मग 100% साक्षर झालाय कसं काय? मग मी एकदा नोकरी वगैरे लागली की कॉन्फिडन्स येतो. म्हणजे पूर्वी ना BDO म्हणून पद असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्या BDOला विचारलं, म्हटलं इतकी माणसं आहे ते कसं काय 100% साक्षर झाला? तेव्हा त्यांनी मला अनेक वेळा आपण लोकांशी बोललो की माहिती आपल्याला मिळते. ते मला म्हणाले, साक्षरतेची व्याख्या सरकार दरबारी अशी आहे, वय वर्ष 15 ते वय वर्ष 45 ह्या वयोगटातली व्यक्ती जिला स्वतःचं नाव लिहिता येतं त्याला साक्षर ही सरकार दरबारी व्याख्या आहे. अहो म्हटलं, त्यामध्ये निकषात न बसणारी देखील माणसं मी माझ्या शेजारची 25 तुम्हाला दाखवतो. मग ते कसं काय? त्यामध्ये काय नाही हो, केंद्र सरकारकडनं फतवा येतो राज्यांना, राज्याकडनं फतवा जातो जिल्हा कलेक्टरला, जिल्हा कलेक्टर फतवा काढतो तालुक्याला, तालुका फतवा करतो ग्रामपंचायतीला. ती मंडळी त्या ठिकाणी जातात आणि विचारत असतात, तुझ्या घरात ती शिकलेली लिहून टाकतो. तो रिपोर्ट लिहितो, ते त्या पलीकडे त्याला काही अर्थ नसतो. अर्थात तो राजकारणात वागवता ती गोष्ट 8वी 9वी 10वी 11वी तालुक्याच्या ठिकाणी हा सगळा सेटअप असतो. तर आमच्या घरापासून किती 2-3 मिनिटावरती आमची प्राथमिक शाळा 1 ते 4. तर मी गेलो होतो, तर शाळा तपासायला दरवर्षात एकदा इन्स्पेक्टर येतात आणि ते येतात, ते राहणार कुठे आहेत? आमचं गाव एवढं छोटं ना, लॉजिंग बोर्डिंग अजूनही नाही येत आमच्याकडे. मग आल्यावरती कोणतं तरी घर, तिथलं ब्राह्मणाचं घर बघून जेव्हा कळायचे, कारण त्यावेळी हे सगळी म्हणजे शाकाहारी असेल. तर आमचं एकच घर, त्यांच्याकडे ते आले, राहिले, कारण कोल्हापूरहून येणार म्हटल्यावरती यायला संध्याकाळ व्हायची, तोपर्यंत शाळा संपलेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मी शाळेत घेऊन गेलो. आता हे इन्स्पेक्टर लोक आले की शाळेची तपासणी करतात, मुलांची, वर्गाची, मास्तरांनी काय शिकवलं सगळं आपापल्या पद्धतीने चेकिंग करतात. तर शाळेच्या वर्गामध्ये तो नकाशा लागलेला होता, 1ली ते 4थीतली मुलं, नकाशा लावलेला होता. तर इन्स्पेक्टरने एका मुलाला बोलवलं, बाळा इकडे ये, या नकाशामध्ये मला अरबी समुद्र कुठे दाखव बरं. त्या मुलाच्या हातात तो छडी लाकडी दिली, पॉइंटर म्हणतात तो, आणि मुलगा शोधायला लागला, पण त्याला काही दाखवता आला नाही अरबी समुद्र कुठे आहे. मला तू बस, दुसऱ्या सेंटर तू ये. त्याने हातात छडी घेतली, तो तपासतोय, त्याला तो अरबी समुद्र दाखवता आला नाही. 3ऱ्याला बोलवलं, 4थ्याला बोलवलं, कोणालाही अरबी समुद्र दाखवता आला नाही. इन्स्पेक्टरनी मनात खुणगाठ बांधली की शाळेत काही व्यवस्थित शिकवलं जात नाही मुलांना म्हणून. मग शेवटी इन्स्पेक्टर म्हणाले, मास्तर राहू दे आता, तुम्हीच दाखवा. ते मास्तर हातात छडी घेऊन देवाशपथ सांगतो, विनोद निर्मितीसाठी सांगत नाही, घडलेली घटना. त्या मास्तरांनी पॉइंटर हातात घेतला आणि अरबी समुद्र दाखवायला मास्तर कुठे शोधत होते? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तिथे शोधत होते. ही वस्तुस्थिती आहे. ते माझ्या मनात थोडासा विचार आला की बरे अरबी समुद्र दाखवता येत नाही, गेला बाजार पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, तो तरी दाखवा ना. नगाला निदान उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये कुठे दाखवणार? मी सरांच्या तोंडाकडे बघत होतो, ते नाराज झाले. शेवटी म्हणे, मास्तर राहू दे आता, शेरे बुक घेऊन या. रिमार्क लिहायचं त्यांचं पुस्तक असतं, म्हणजे मागचं बघून त्यांना कळतं. शेरे बुक घेऊन या. मग ते शेरे बुक दिल्यावरती त्याने शेरा लिहिला आणि खाली सही केली. आम्ही घरी आलो, पुन्हा आमच्या घरी रात्री आले, का संध्याकाळी बस नाही, दिवसात त्यावेळी एकच बस कोल्हापूरला जायला. पुन्हा रात्री राहिल्या. आम्ही जेवायला बसल्यावरती विचारलं सरांना, हो म्हटलं मुलांची काहीच तयारी नाहीये ना. म्हटलं तसं काय? म्हणजे तुम्ही काय लिहिलं? म्हटलं शेरेमुखात. एवढं बघतोय, शेरेमुखात काय लिहिलं? लिहिलं मी, दुसऱ्या शाळेत जाणार का? परत त्या माणसाच्या नोकरीचा प्रश्न, त्याला काढून टाकतील, ते पाप माझ्या माथ्यावर कशाला घेऊ म्हटली. लिहून टाकलं, प्रगती समाधान कर. आपण म्हटलं सगळ्यामध्ये त्या मुलांचं काय होणार? त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांचं काय होणार? जाती राजकारणामध्ये उडाले. कारण तिकडे कुठचंही क्वालिफिकेशन नको, हेच क्वालिफिकेशन लागतं. देश चालवायला पाहिजे ना कोणतरी, म्हणाले जाती तिकडे. आणि त्यानंतर शाहीर साहेबांचं एक लोकनाट्य होतं, नशीब फुलकं सांगून घ्या. त्याच्यामध्ये त्याने एक छान याच्यावरती लिहिलं वस्तुस्थिती, अशी झाली तर. आणि बघा, पुष्कळ वेळेला आपण पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये बघतो की टोमॅटो, कांदे, दूध असं फेकून देतात भाववाढीसाठी. तसं कोकणी माणूस कधी करत नाही. आणि मुख्य म्हणजे आत्महत्याही करत नाही कधी कोकणी माणूस, कारण तो अडचणीमधून मार्ग काढतो, आत्महत्या करत नाही. आणि तो
ते अन्न आहे, आंबे किंवा कुठलीही वस्तू ते असं फेकत नाही. शाळेत सुद्धा जी व्यक्ती गेली नाही ना त्याला सुद्धा एक संस्कार आहे, तसं टाकून ते अनहानाता म्हणजे अन्न आहे ना ते, असं म्हणजे एवढे संस्कार त्या रक्तामध्ये असतात. आणि मुंबईत आम्ही बघतो ना वरून टाकतात तो चपात्या अर्ध्या वगैरे, शिकली सवरलेली माणसं देखील. वाईट वाटतं म्हणजे अन्न हा देव आहे हा मनातच विचार असत नाही. आणि तसं या जुन्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण रमतो. जुन्या काळी तुम्हाला सांगतो एक चित्रपट होता साधूवर शैतान, मेहमूदचा होता. त्याच्यामध्ये असं दाखवलंय ते ओमप्रकाश असतात, ते बँकेमध्ये कॅशियर असतात, सत्प्रवृत्त मनुष्य अगदी. तर ते एक दिवशी बँक सुटल्यावर घरी जात असतात, तर रस्त्यात एक जण पक्षी विकणारा असतो, पिंजऱ्यामध्ये पक्षी घेऊन तो विकत असतो. ते सहज विचारतात त्याला, हे पंछी कितने का दिया? तो म्हणाला 70 रुपये म्हणून. तो क्या करणे काय म्हणजे सिर्फ 25 आहे. मग ठीक आहे 50 रुपये देऊन ते पिंजरा हातात घेतात ओमप्रकाश आणि पिंजऱ्याचं दार उघडतात, सगळे पक्षी घरतात उडून जातात. तो माणूस म्हणतो ओ महात्मा ये क्या किया आपने? ओ बाकी पंछी उसको मार डालेंगे. त्यावर ओमप्रकाश म्हणतात मरेंगे तो क्या हुआ, आजादी की मौत तो मरेंगे. किती जीव सडून करणार ना. ते किती आपण जुनं तर सोनं म्हणतो ना, किती खरं आहे ते. तसा एक दुसरा चित्रपट होता महाभारत नावाचा, 1966 साला तुम्ही बघितला, ते खूप चालला होता महाभारत. त्याच्यामध्ये प्रदीप कुमार, अभि भट्टाचार्य वगैरे स्टार्स होते. तर त्यामध्ये असं दाखवलं युद्ध चाललेलं असतं अर्जुन आणि कर्णाचं. एका प्रसंगी अर्जुन कर्णाच्या रथावरती बाण मारतात आणि कर्णाचा रथ चक्क 8-10 हात मागे ढकलला जातो. सिनेमात ते सुंदर दृश्य दाखवतात, क्लोजअप घेऊन आभासही दिली नाहीत. आणि कर्णाने माझा एवढासा मागे सरकवला तर लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों? तर त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अभि भट्टाचार्य सांगतात अर्जुनाला, प्रदीप कुमारने ती अर्जुनाची भूमिका केली, म्हणतं ऐसा क्यों? त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, पार्थ अरे तुझ्या रथावरती महाबली हनुमान बसले. आणि आपण समारोप करूया. त्याआधी खूप बरं वाटतं, एवढ्या मोठ्या हाऊसफुल संख्येने ना फार कमी अशा जागा असतात. मग लक्ष्मीबाईचे जेवढ्या तुम्हाला माहिती आहे तेवढ्याच खुर्च्या लावतात, काही काही खुर्ची. आणि एवढंच आणि काय झालं हे कोरोना गेल्यानंतर ना डोळ्यांची सवय गेली एवढी हाऊसफुल. परत मी कल्याणला गेलो होतो, तिथे पण श्रद्धा. तर आपण एका गाण्यानी समारोप करूया. कोजागिरीचं चंद्राचं नवीन उमस पडेल तर चित्रपटातलं गाणं आहे ते. चालेल. चांदणी फुलं दे माझ्या. मला गाणी तुम्ही किती म्हणायला सांगा, कंटाळा नाही येणार.
घरची राणी चित्रपटात ते गाणं. सांगणं नेहमी फुलत राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. खूप आनंद झाला आज इकडे. पुढच्या वेळेला नक्की गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग पूर्ण गाणं हिंदी मराठी सगळी मिक्स. यायची इच्छा आहे ना? हो, तुझी यायची इच्छा आहे ना? अगदी. आनंदाचे डोळे ह्या कार्यक्रमामधून आनंदातून घेऊन आपल्याला शेवट पण त्यांनी आनंदामध्ये नेला. आणि संपूर्ण कार्यक्रमामध्ये आमच्या वेळच्या ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्याची आम्हाला पूर्णपणे परत एकदा जाणीव करून दिली. त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. ती फुलराणी हे नाटक पु ल देशपांड्यांचं हे अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे. किंवा जे जे होऊन गेलेले आहे शना नवरे असतील हे तर आमच्या कॉलेजला आम्हाला मराठीचे प्राध्यापक म्हणून होते, हे आमचं भाग्य. आणि ह्यांचं आम्ही वैयक्तिकरित्या सान्निध्यात आणून किंवा त्यांच्याकडनं घेतलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या अजरामर टिकणाऱ्या आहेत त्याबद्दल तुम्ही परत आमच्या ज्या गोष्टींना जागरूकता दिली ह्याबद्दलही तुमचे अत्यंत आभार. आणि ताईंनी त्यांच्या उत्तम आवाजामध्ये म्हणजे खरं म्हणजे थोडे पॉईंट्स काढले होते पण आता काही ते मला सांगायची इच्छा नाही आहे. कारण कऱ्याचं पाणी हे अत्र्यांचं नाटक अत्र्यांचा जो काही लेख आहे तो त्यावेळेला आम्हाला अव्यवस्थितपणे काहीतरी राजकारण आहे ह्याची जाणीव करून देत होता. आणि ह्या विद्वान लोकांच्या गोष्टींची परत आज आठवण करून दिली त्याबद्दलही तुमचे मनपूर्वक आभार. आणि त्यातून सगळ्या गोष्टींच्या मधून आपण काहीतरी नवीन शिकलो, नवीन गोष्टींची जाणीव झाली आणि त्यातून आपण आनंद घेतला. हे आनंदाच्या डोही या कार्यक्रमाचं कर्तृत्व किंवा त्यांचं
जे काही यश आहे ते त्याच्यामध्येच आहे. असेच तुम्ही अनेक कार्यक्रम करा आणि आम्हाला आनंद द्या. त्याबद्दल परत एकदा आम्ही तुम्हाला नक्की बोलू. फक्त गाण्याचा कार्यक्रम. कारण नवीन माझं चंद्रमा या गाण्यात आम्ही नवीन माझं चंद्रमामध्ये गेलो. तेही आम्हाला मिळालेला अतिशय हो हो ते चांदण्यामध्येही फिरवून आणलं. पण ही गाणी जी आहेत ना हे मनामध्ये आठवणींना जास्त उजारा देतात. आणि त्यांनी हे एवढा सुंदर कार्यक्रम केला त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे त्यांना पूर्ण फुलांची पाकळी देऊन आम्ही त्यांचे पूर्णपणे आभार मानतो. त्यांनाच द्या काही. सगळे त्यांनाच देऊ, तुम्हाला काही नको. बरं बरं धन्यवाद सगळ्यांना. कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यांना सांगा मी तुमची कोण आहे कारण त्यांच्याकडे सांगा मुख्य म्हणजे उल्काताई या माझ्या वंश आहेत. माझा वंश आणि त्यांचा चेहरा याच्यात काहीच फरक नाही, एकदम सारख्या. मी मागच्या वेळेला ठाण्याला इथली कार्यक्रमाला आले तेव्हाच मी म्हटलं की मला माझ्या वंशांची आठवण झाली यांच्याकडे बघून. तर आम्ही आता मेसेज पण एकमेकीला असेच पाठवतो. त्या मला वहिनी म्हणतात, मी त्यांना वंश म्हणते आणि त्या मला खरंच वंश या रूपाने भेटल्या मला त्या. कधी मला मेसेज केला ना काही फोन केला ना त्याला काय म्हणते वंश. कारण हल्ली वंश पण आपण म्हणत नाही ना, ताई ताई नाही त्या ताईंची काल मला मेसेज केला, नमस्कार ताई. म्हटलं मला सांगा मी कोण आहे, ताई आहे का वंश आहे. म्हटलं नाही नाही वंश आहे, पण हल्ली वंशला ताई म्हणतात ना म्हणून मी ताई म्हणते. सरांचा फोटो तुम्ही काढताय तुमचा काढ. सर कुठून दिसतील आणि इथे पण सगळ्यांना कसे दिसतील. हां काढलात ना, हे मी लाईव्हच केलंय सगळं. कोणीही चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. आजचा चहा मंडळाकडचा आहे, पण आजचा जो आपल्याला काय अल्पोपहार देण्यात येणार आहे ना